अपने राज्य में चंद्रपुर जिला यानी बाघ तेंदुए के हमले में सबसे अधिक मृत्यु होने वाला जिला, लेकिन यही मानव वन्यजीव संघर्ष कम करने की दृष्टि से वन विभाग ने एक महत्वपूर्ण और अभिनव कदम उठाया है। बाघों का जिला के तौर पर चंद्रपुर की पहचान। बाघों की बढ़ती संख्या से चंद्रपुर प्रसिद्धि पर आया। देश का व्याघ्र संवर्धन और वन्यजीव व्यवस्थापन प्रक्रिया में एक नया प्रयोग चलाया जाएगा। ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प के बफर इलाके में निजी खेती मालिकों की जमीन पर खेती की जमीन मालकी कायम रख वन्यजीव व्यवस्थापन उपक्रम चलाए जाएंगे। इसे कम्युनिटी नेचर कॉन्जर्वेंसी ऐसा नाम दिया गया है। इसके लिए ताड़ोबा फाउंडेशन और किसानों में करार होगा। इसमें महत्वपूर्ण शर्त यानी किसानों ने जमीन में उत्पन्न न लेके वन्य जीवों के मुक्त संचार के लिए सहायता करनी है। ताड़ोबा व्यवस्थापन ने 22 किसानों के कुल 104 हेक्टेयर जमीन के बारे में यह अनोखा करार किया। ताड़ोबा व्याघ्र प्रकल्प के मुधोली इलाके में हमखास व्याघ्र दर्शन होने वाला बुडुकदेव पानवठा है। यह बाघों का प्रमुख भ्रमण मार्ग है। इसी मार्ग से ताड़ोबा के संख्या वृद्धि में हुए बाघ अन्य क्षेत्र में जाते हैं। उनकी आवाजाही के लिए अब यह योग्य होगा। खासकर किसानों को इसके लिए 5,000 रुपए प्रति एकड़ प्रति वर्ष मुआवजा वन विभाग देगा। विशेष यानी ताड़ोबा व्याघ्र प्रकल्प इस तरह का करार करने वाला देश का पहला व्याघ्र प्रकल्प ठहरा है। इस संदर्भ में ताड़ोबा व्याघ्र प्रकल्प के क्षेत्र निदेशक डॉक्टर जितेंद्र रामगावकर ने जानकारी दी। CNC अर्थातच कम्युनिटी नेचर कन्झर्वेन्सी ही एक स्कीम नसून ही एक शासनाची पॉलिसी आहे। 2015 मध्ये एका शासन निर्णयाद्वारे शासनाने ही पॉलिसी जाहीर केली होती आणि याच्या अंतर्गत याचा उद्देश असा आहे पॉलिसीचा मुख्य की आपल्याकडे वनालगत अनेक शेती आहे, अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहेत आणि त्या शेतीमध्ये ज्या प्रमाणामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये अनेक कारणांनी उत्पन्न होऊ शकत नाही। वन्य प्राण्यांमुळे सुद्धा बऱ्याचदा त्याचं नुकसान होतं आणि अशा शेतकऱ्यांची शेती त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही। तर त्याऐवजी त्यांनी जर वन विभागासोबत अशा प्रकारे एक करार केला की त्याच्यामध्ये त्यांनी वन्य प्राण्यांना मुक्त संचार करू द्यायचा, त्याच्यामध्ये वन्यजीवांसाठी पूरक असं वातावरण निर्माण करायचं, कुठल्याही प्रकारची शेती करायची नाही आणि त्यातून त्या क्षेत्राला एक वन्यजीवांचं आश्रयस्थळ म्हणून त्याचा वापर होईल आणि त्याचा जी कॉरिडॉर व्हॅल्यू आहे अशा प्रकारची शेतींची ती वाढीस येईल आणि त्याच्या बदल्यामध्ये वन विभाग एका कराराच्या माध्यमातून त्यांना दरवर्षी एक आर्थिक जी त्याचं कंपन्सेशन आहे, ज्या प्रकारचं त्यांना तिथे उत्पन्न होतं तर त्याच्या आधारित निगोशिएटेड एक कंपन्सेशन त्यांना देईल। तर यामुळे याचा उद्देश असा आहे की सदर शेतकरी वन विभागाशी जुळले जातील आणि भविष्यामध्ये त्यांच्या शेतीवरती जर निसर्ग पर्यटनासाठी पूरक वातावरण निर्माण झालं, काही सोयीसुविधा निर्माण झाल्या तर त्याच्यामधून होणारं जे उत्पन्न आहे ते त्या शेतकऱ्यांना मिळेल आणि ते उत्पन्न नक्कीच शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नांपेक्षा जास्त असेल आणि या सर्व प्रकारामध्ये शेतकऱ्यांची जी शेतीवर असलेली मालकी आहे किंवा त्यांच्या शेतीमध्ये कुठल्या इको टुरिझम इन्व्हेस्टरकडनं तयार करण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आहे त्याची सर्व मालकी शेतकऱ्यांकडे असेल आणि कुठल्याही क्षणी जेव्हा शेतकऱ्यांना वाटेल की हे ह्या शेतीसाठी किंवा शेतकऱ्यासाठी फायद्याची गोष्ट नाही, त्या क्षणी शेतकरी कुठल्याही अटी व शर्तीला बांधील न राहता तो करार रद्द करू शकेल, अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये असते। त्यामुळे शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान होत नाही आणि एक प्रकारे एक नवीन कन्झर्वेशनचं जे मॉडेल आहे ते त्या ठिकाणी तयार होऊ शकतं। तर असा एक प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न म्हणूनच ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आम्ही काही शेतकऱ्यांशी अशा प्रकारचा करार आता नुकताच केलेला आहे। पिछले अनेक वर्ष से धान फसल से मिलने वाला कम उत्पन्न, वन्य प्राणियों से फसलों को होने वाला नुकसान और सबसे महत्वपूर्ण यानी खेत में काम करते समय जंगली जानवरों से होने वाले हमले, इन सभी से अपनी रिहाई होगी ऐसी आशा इन किसानों को है। करार फायदा म्हणजे जसं म्हणजे प्रत्येक शेती करणारा व्यक्ती हा बेनिफिटसाठी शेती करतो।
शेतकऱ्यांना निसर्गावर मात करून शेती करावी लागते. कधी निसर्ग साथ देत नाही. शेती हे गैरविश्वासाच्या पद्धतीनं काम केलं जातं. आम्ही सोसायट्याकडून बँकेकडून कर्ज काढतो आणि शेती पिकली नाही तर तो कर्ज थकीत राहते. त्या वाटणीचं शेती उपयुक्त चांगली सुपीक शेती जर असेल तर त्यांनी शेती व्यवस्थित करावं. पण आम्हाला माहीत आहे का जंगली जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी आम्हाला फॉरेस्टवाल्यांनी सौर ऊर्जाचा करंट दिला आहे. पण त्याचा इफेक्ट खूप काही भारी दिसून नाही राहिला. जर शेतीच करायची नसेल, कोणाला भाडे तत्वात जर द्यायची असेल तर फॉरेस्ट विभागाशी संपर्क साधून आपली शेती देण्याची त्यांनी कृपा करावी, जेणेकरून तुमच्या कुटुंबाची जी हानी होत आहे ते त्यांना फायदा भेटायला पाहिजे. दूसरी ओर इस तरह के खेत जमीन मिलने से बाघों के संचार मार्ग में रुकावट दूर होगी. इस इलाके में वन विभाग कुरन और पानवटे विकसित करेगा और वन्य प्राणियों का मॉनिटरिंग करना भी वन विभाग के लिए आसान होगा. सबसे महत्वपूर्ण यानी इस खेत में वन्य प्राणियों से होने वाले नुकसान की भरपाई वन विभाग को नहीं देनी होगी और लोग खेत में न जाने से वन्य प्राणियों के लोगों पर होने वाले हमलों पर भी रोक लगेगी. फायदा होईल याच्यामध्ये. याच्यामध्ये फायदा एकच आहे, आमची शेती निसर्गरम्य आहे आणि त्याच्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटनं आम्ही समझोता करून करारनाम्यावर शेती दिली. त्या शेतीमध्ये पाहिजे तेवढा उत्पन्न होत नव्हता आणि ते शेती करण्यालायक नव्हतं. वन्य प्राण्यांमुळे आमची शेती देण्यात आली. त्यामुळे आमची शेती दिल्यामुळे आमच्या शेतीत टेमला गावातील परिसरातील लोकांतलं सुद्धा उपनिर्वाह होऊ शकते. आमचाही उपनिर्वाह गावातील उपनिर्वाह सुद्धा होऊ शकते.